विटॅमिन सी म्हणजे नक्की काय? ते काय काम करतं? ते कोणी लावलं पाहिजे? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सॅलिसिलिक ॲसिड, हायरोलॉनिक ॲसिड, ग्लायकॉलिक ॲसिड या सर्व सिरमची माहिती घेतलेलीच आहे. तर मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज आपण ग्लो गिव्हिंग हिरोबद्दल म्हणजेच विटॅमिन सीबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे विटॅमिन सी वापरून ग्लोईंग आणि युथफुल त्वचा कशी मिळवायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पहिल्यांदा जाणून घेऊया की विटॅमिन सी काय काम करतं. आपल्याला लिंबू, मोसंबी, संत्री या सर्व गोष्टीतून विटॅमिन सी हे भेटतच असतं, पण ते आपल्या शरीराला पुरेसं नसतं. त्यामुळे टॉपिकल ॲप्लिकेशन म्हणून आपण हे विटॅमिन सी सिरम वापरतो. विटॅमिन सी सिरम हे ब्राईटनिंग इफेक्ट देण्याचं काम करतं. जर तुमच्या चेहऱ्यावर टॅन असेल आणि तुम्ही विटॅमिन सी वापरलं तर काय होतं, विटॅमिन सी हे आपल्या शरीरातील मेलॅनिन कंट्रोल करतं. त्यामुळे तुमचा टॅन कमी होतो आणि तुमचा चेहरा हा उजळ दिसायला लागतो. दुसरं म्हणजे विटॅमिन सी हे खूप छान अँटी एजिंग सोल्युशन मानलं जातं. विटॅमिन सी हे आपल्या शरीरातील कोलॅजिन बूस्ट करण्याचं काम करतं. त्यामुळे जी आपली एजिंगची क्रिया आहे किंवा प्रक्रिया आहे ती स्लो डाऊन व्हायला मदत होते. आता लक्षात घ्या, आपली स्किन एका सफरचंदासारखी असते. आपण सफरचंद कापलं आणि उघड्यावर ठेवलं तर ते थोड्या वेळाने काळं दिसायला सुरुवात होते. म्हणजेच काय होतं, हवेमुळे त्याचं ऑक्सिडेशन होतं. आपल्या स्किनचंही तसंच आहे. जर आपण सनस्क्रीन नाही लावलं तर सूर्यकिरणांमुळे आपली स्किन ऑक्सिडाइज होते किंवा काळी डल दिसायला लागते, म्हणजेच स्किनमध्ये पिगमेंटेशन वाढतं. तर या सर्व प्रक्रिया रोखण्याचं काम हे विटॅमिन सी सिरम करतं. म्हणजे सूर्यकिरण आणि आपली त्वचा यामध्ये एक बॅरियर निर्माण करतं. त्याच्यामुळे आपली स्किन पिगमेंट होत नाही किंवा डल होत नाही किंवा आपली एजिंगची जी क्रिया आहे ती स्लो डाऊन व्हायला मदत होते. तिसरं म्हणजे पिंपल्समुळे आपल्या चेहऱ्यावर जे काळे डाग येतात ते फेड करण्याचं काम देखील विटॅमिन सी सिरम करतं. आता नेक्स्ट जाणून घेऊया विटॅमिन सी किती वेळा लावायचं आणि ते कसं लावायचं. आता एकदा लावलेले विटॅमिन सी सिरम हे 5 ते 6 तास आपल्या चेहऱ्यावर टिकतं. जे लिक्विड बेसमधले विटॅमिन सी सिरम आहेत, मुळात तर त्यांना कलर नसतो, ते आपल्या पाण्यासारखे असतात. आणि जर तुम्ही त्यांना उघड्यावर ठेवलं किंवा असं आता वापरलंय आणि बाहेर ठेवलं तर ते लगेच ऑक्सिडाइज होतात. म्हणजे त्यांचा कलर हा पिवळसर पडतो किंवा असा ब्राउनिश होतो. आणि जर विटॅमिन सीचा कलर तसा बदलला गेला तर ते कामच करत नाही. तुम्ही कितीही लावलं तरी ते इफेक्ट देणार नाहीये, कारण त्याचं ऑक्सिडेशन हे झालेलं आहे. आता हे सिरम कधी वापरायचं, म्हणजे सकाळी वापरायचं का संध्याकाळी वापरायचं? तर जर तुम्ही सकाळी जर विटॅमिन सी सिरम वापरत असाल तर ते खूप फायदेशीर ठरतं, कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते सूर्यकिरण आणि आपल्या स्किनमध्ये एक बॅरियर म्हणून काम करतात. सकाळी पहिल्यांदा क्लिन्झिंग, टोनर, त्याच्यानंतर विटॅमिन सी सिरम, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि मग सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही. आणि जर तुम्ही रात्री विटॅमिन सी सिरम वापरणार असाल तर क्लिन्झिंग, त्याच्यानंतर टोनिंग, नंतर विटॅमिन सी आणि मग ठीक असं मॉइश्चरायझर लावायचं. नेक्स्ट म्हणजे विटॅमिन सी सिरमचा रिझल्ट दिसायला किती वेळ लागतो किंवा किती दिवस लागतात. जर तुम्ही सिन्सिअरली विटॅमिन सी वापरत असाल तर तुम्हाला 1.5 ते 2 महिन्यामध्ये रिझल्ट दिसणार आहे. जर तुमची स्किन खूप डॅमेज असेल तर ते जास्त वेळ घेणार आणि जर कमी डॅमेज असेल तर विदिन अ मंथ तुम्हाला विटॅमिन सीचे रिझल्ट हे दिसणार आहेत. त्यामुळे जर ग्लोईंग स्किन हवी असेल, तुम्हाला तुमच्या स्किनचं टेक्स्चर सुधारायचं असेल, तुमची एजिंगची प्रोसेस आहे जी स्लो डाऊन करायची असेल तर विटॅमिन सी हे सिन्सिअरली वापरायला सुरुवात करा. आता नेक्स्ट म्हणजे विटॅमिन सी सिरम चालू करायचं आहे, पण किती पर्सेंटेजपासून चालू करायचं म्हणजे ते तुमच्या स्किनला सूट होईल. जर तुम्ही बिगिनर असाल तर 5 ते 10% सुरुवात करायची. तसं तर बाजारामध्ये 5% 50% विटॅमिन सी सिरम भेटतात, पण बिगिनरने नेहमी 5% सुरुवात करायची, कारण त्यांच्या स्किनला त्याची सवय नसते. आणि जर तुम्ही हायर पर्सेंटेज असलेलं जर विटॅमिन सी सिरम वापरलं तर तुमची स्किन ही इरिटेट होऊ शकते किंवा सेन्सिटिव्ह होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही बिगिनर असाल तर नेहमी 5% सुरुवात करायची आणि त्याचा हळूहळू टॉलरन्स वाढवत जायचा, म्हणजे तुमच्या स्किनला देखील त्याची सवय होऊन जाईल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हायर पर्सेंटेज असलेले विटॅमिन सी सिरम उचलला आणि मी लावलं तर माझ्या स्किन टोनमध्ये लगेच इफेक्ट दिसेल, पण असं काहीसुद्धा होत नाही. उलटा स्किन जास्त इरिटेट होऊन ती खूप सेन्सिटिव्ह होते. आता नेक्स्ट म्हणजे तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्ही कोणतं विटॅमिन सी सिरम निवडलं पाहिजे. जर तुमची ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्हाला वॉटर बेस सिरम निवडायचं आहे. आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला क्रीम बेस सिरम निवडायचं आहे. आणि जर सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला ऑइल बेस सिरमकडे जायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कोणत्या स्किन टाईपला कोणता विटॅमिन सी सिरम काम करतो ह्याची लिस्ट देईल. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते बघू शकता.
तर हा होता विटॅमिन सी वरचा डिटेल व्हिडिओ. आणि जर तुम्हाला रेटिनॉल म्हणजे काय, रेटिनॉल काय काम करतं, ते कोणी वापरायचं, किती पर्सेंटेजपासून चालू करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ हा मी रेटिनॉलवरचा बनवणार आहे. त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा थोडा जरी युजफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.